नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपलं स्वागत आहे फॉर्मवाला यूट्यूब चॅनलमध्ये. जिल्हा न्यायालय भरतीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्णची गुड न्यूज आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एवढ्या मेहनतीने आपली परीक्षा दिली त्या विद्यार्थ्यांनी आतुरतेने सेकंड रिस्पॉन्स शीटची वाट पाहत होते. ती तारीख आता आलेली आहे. सेकंड रिस्पॉन्स शीटची तारीख तर आलीच, पण यासोबतच स्किल टेस्ट करणं महत्त्वाचं आहे. स्किल टेस्टची तयारी ही जोरात चालू राहू द्या. लिपिकवाले टायपिंगसाठी आणि शिपाईवाले स्वच्छता आणि चापलता चाचणी ही कशी चांगली जाईल याची जास्तीत जास्त माहिती करून घ्या. आणि यानंतर इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत कशी होणार हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया. सेकंड रिस्पॉन्स शीट ही कधी लागणार आहे हे आज माहीत पडलं. जिल्हा न्यायालय भरती या वेबसाईटवर आज सकाळी त्यांचं स्टेटस दिसण्यात आलं आहे. दुसरी रिस्पॉन्स शीट ही येणाऱ्या 3 दिवसामध्ये येणार आहे. त्याची लिंक मी खाली आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्या लिंकवर टच करून सगळ्यांनी आपापली सेकंड रिस्पॉन्स शीट बघून घ्यावी. अशी सेकंड रिस्पॉन्स ज्या विद्यार्थ्यांना सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये लिपिक पदामध्ये 22पेक्षा अधिक गुण असेल आणि शिपाई पदाकरिता 18पेक्षा जास्त गुण असेल, अशांनी समोरची तयारी लवकरात लवकर चालू करावी. आता सगळ्यांच्या मनात हाच डाऊट आहे, सर सेकंड रिस्पॉन्स शीट आली, स्किल टेस्ट पण होऊन जाईल, पण मुलाखतचं कसं? मुलाखत कशी होते? मग घाबरून जाईल. मुलाखतीत जाण्याच्या वेळेस कसे राहावे, काय करावे हे तुम्हाला सांगतो. मुलाखतीत जिथे कुठे तुमचा मुलाखत असेल तिथे अर्धा ते 1 तास जाऊन तिथे पोचायचे आहे. तिथे रिसेप्शनिस्ट हॉलच्या तिथे जाऊन बसायचे आहे. ज्यावेळेस तुमचं नाव येतील त्यावेळेस तिथे दरवाजामध्ये जाऊन आधी विचारायचे आहे, सर आत येऊ का? त्यांनी यस म्हटल्यानंतर थोडंसं दार उघडून आतमध्ये जायचे आहे. सीटपाशी आपल्या उभं राहायचं आहे. उभं राहून त्यांनी जेव्हा सिट डाऊन म्हटलं त्यावेळेस नीटपणे बसायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे मुलाखतीला जाताना फॉर्मल ड्रेस यूज करणे अति महत्त्वाचे आहे. फॉर्मल ड्रेस व्यतिरिक्त काहीही वापरायचे नाही आहे. तर मेन पॉईंट, मुलाखत सर कोण कोण घेणार? मुलाखतमध्ये 3 जण तुमची मुलाखत घेणार. त्यामध्ये मेन जिल्हा न्यायालयाचे जज, दिवाणी न्यायालयाचे जज आणि दंडाधिकारी जज असे 3 जण तुमचा इंटरव्ह्यू घेणार. इंटरव्ह्यू हा सुरुवातीला तुमचे नाव, तुमचे शिक्षण, तुमचं बॅकग्राऊंड, तुम्ही कुठे राहता, तुम्ही हाच शिपाई हाच का निवडला किंवा लिपिक हे पद का निवडलं, असे काही क्वेश्चन राहतील. असे काही क्वेश्चन झाल्यावर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठलं न्यायालय आहे, तिथचं सध्याचे जिल्हा न्यायाधीश कोण आहे, असे काही क्वेश्चन विचारले जातील. जिल्हा न्यायालयाविषयी तुम्ही थोडेसे सर्वच टॉपिक तिथे करून जा. जसे खंडपीठे किती आहे, कुठे कोणते खंडपीठे आहे, असे काही क्वेश्चन जिल्हा न्यायालयाचे तुम्ही करून जा. आणि तुमचं बेसिक नॉलेज हे आपल्याला माहीतच राहते. असे काही क्वेश्चन तुम्ही मुलाखतीच्या वेळेस नक्की करून जा. ते तुमच्या फायदेशीर राहील. ही माहिती आपण आपल्या जिल्हा न्यायालयातील असलेल्या शिपाई आणि लिपिकांना विचारून सांगितलेली आहे. ही माहिती मागच्या वर्षी या प्रमाणात विचारण्यात आली होती. यामध्ये काही बदल होत नसतो. ही माहिती अशीच म्हणजे आपलं बॅकग्राऊंड, आपलं काम आणि आपलं जिल्हा न्यायालयाविषयी असे काही टॉपिक तिथे विचारल्या जातात. मुलाखत ही 10 मार्काची असते. तुमच्या मागील चालणी परीक्षावरून ते ठरवल्या जातात.
मागील परीक्षेचे, जसं तुम्ही शिपाई असाल, शिपाईमध्ये 30 मार्क, मुलाखतीचे 10 मार्क आणि तुमच्या कौशल्य चाचणीचे 10 मार्क, असा 50 मार्काचा पेपर असतो. त्यामध्ये तुमचा कट ऑफ हा लागतो. लिपिकसाठी 40 मार्क, त्याच्यामध्ये 10 स्किल टेस्ट, 10 मुलाखत, अशी प्रोसेस तुमची असते. अशा प्रकारे तयारी करून मुलाखतीला तुम्हाला जायचे आहे. आणि दुसरी रिस्पॉन्स शीटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. ते टच करून तुम्ही आपापली दुसरी रिस्पॉन्स शीट बघू शकता. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रॉमवाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल बटनला दाबा, शेअर करा, लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.